सर्वप्रथम सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व त्याचप्रमाणे आपणाला सदरील परीक्षेमध्ये भरघोस यश मिळो हीच अपेक्षा। सदरील व्हिडिओ हा तयारी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची, त्याचप्रमाणे NMMS परीक्षा, इयत्ता 8वी व तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे। अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राइब या बटनावरती क्लिक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी तयारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची विषय गणित इयत्ता 8वी यामधील प्रकरण 2 परिमेय संख्या व त्यावरील क्रिया हे प्रकरण आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। परिमेय संख्या व त्यावरील क्रिया स्वाध्याय 2.1 यामधील प्रश्न क्रमांक 1 यामध्ये ऋण 1/2 ऋण 1/8 ऋण 1/3 व ऋण 1/4 यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती असं या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। पहा प्रश्न काय सांगितलेला आहे आपल्याला, ऋण 1/2 ऋण 1/8 ऋण 1/3 ऋण 1/4 या ज्या काही संख्या दिलेल्या आहेत, हे जे काही अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहेत, या ज्या परिमेय संख्या दिलेल्या आहेत यांचं आपल्याला मोठी संख्या या संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे। तर कशा पद्धतीने आपण ही सर्वात मोठी संख्या या ठिकाणी शोधू शकणार आहोत पहा। तर सर्वप्रथम दिलेले अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी माहिती आहेत। ओके, दिलेले अपूर्णांक आहेत ऋण 1/2 ऋण 1/8 ऋण 1/3 ऋण 1/4 हे 4 अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहेत। यानंतर आपल्याला काय पाहावं लागेल पहा, या सर्व अपूर्णांकांमध्ये काहीतरी कॉमन आहे पहा। ओके, काय कॉमन आहे तर या सर्व अपूर्णांकांचे अंश हे सारखेच आहेत पहा। ओके, अंश कसे आहेत, सारखेच आहेत, म्हणजे प्रत्येकाचा अंश या ठिकाणी किती आहे, 1 1 1 1। फक्त यामध्ये जो काही बदल आहे हा बदल कोणता आहे पहा, तर त्यांचे जे काही छेद आहेत त्यांच्या छेदाचा या ठिकाणी बदल झालेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास भेटतो। या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 8 आहे, या ठिकाणी 3 आहे, तर या ठिकाणी 4 हा छेद या ठिकाणी आपणास पाहावयास भेटतो। आता ज्यावेळेस आता या संख्यांमध्ये एक नियम आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की ज्या संख्यांचे अंश सारखे असतात आणि छेद ज्याचा लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो, आणि ज्याचा अंश म्हणजे ज्या अपूर्णांकांचे अंश सारखे असतात आणि छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो। हे कशाच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो पहा, ज्यावेळेस आपण धनसंख्या पाहतो त्यावेळेस हा नियम असतो, आणि ऋण संख्या ज्यावेळेस असतील तर त्या ऋण संख्यांमध्ये हा नियम भिन्न असतो। म्हणजे कसा असणार आहे पहा की भिन्न संख्यांमध्ये म्हणजे ऋण संख्यांमध्ये हा नियम कशा पद्धतीचा असणार आहे, तर अंश सारखे असतील आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो, कशामध्ये, ऋण संख्यांमध्ये पहा, ऋण संख्यांमध्ये ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो, आणि ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो। म्हणजे ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक लहान असतो। तर यामध्ये आता ही गोष्ट आपल्याला व्यवस्थितपणे समजून घ्यावयाची असणार आहे। तर कशा पद्धतीने आपण हे उत्तर शोधू शकणार आहोत पहा। तर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी जे काही अपूर्णांक दिलेले आहेत
त्यांचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करून घ्यायचं आहे. पहा, ओके. काय दिलेलं आहे सुरुवातीला? ऋण 1/2. या ऋण 1/2चं आपण सुरुवातीला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. तर हे किती येणार आहे? पहा, ऋण 0.5 येणार आहे. त्यानंतर ऋण 1/8 चं ज्यावेळेस आपण रूपांतर करू तर हे रूपांतर किती येणार आहे? ऋण 0.1. ओके, 8 1 8, नंतर 20 झाले, 8 2 16 आणि 8 5 40. ओके, म्हणजे हे काय येणार आहे? ऋण 0.125 येणार आहे. त्यानंतर ऋण 1/3चं काय येणार आहे? पहा, ऋण 0.3333 आवर्ती या ठिकाणी येणार आहे. त्यानंतरचं पुढचं आहे ऋण 1/4. तर याची जी काही किंमत येणार आहे दशांश अपूर्णांकामध्ये, तर हे ऋण 0.25 अशा पद्धतीचं दशांश अपूर्णांकामध्ये येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जी संख्या सर्वात मोठी असते याच्यामध्ये, ओके, तर ती ऋण संख्यांमध्ये जी संख्या सर्वात मोठी असते ती सर्वात म्हणजे त्याची किंमत सर्वात लहान असते आणि जी सर्वात लहान असते त्याची किंमत सर्वात मोठी असते. ओके, म्हणजेच या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की ऋण 0.125 ही संख्या कशी असणार आहे? सर्वात मोठी असणार आहे. आणि ऋण 0.5 म्हणजेच ही संख्या सर्वात लहान असणार आहे. तर दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर आपण अशा पद्धतीने या ठिकाणी शोधू शकणार आहोत. पहा, दिलेल्या संख्या ऋण 1/2, ऋण 1/8, ऋण 1/3 व ऋण 1/4 आहेत. यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या आपण लिहिलेलं आहे ऋण 1/8. ओके, हे तर आपण उत्तर या ठिकाणी शोधलेलं आहे, ऋण 1/8. अगदी बरोबर आहे आपलं हे उत्तर. पण हे उत्तर आपण कशा पद्धतीने शोधायचं म्हणून सांगितलेलं आहे? एक, की त्यांचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. एक नसेल तर या ठिकाणचा जो काही नियम आहे, अंश सारखेच असतील, ओके, अपूर्णांकांचे अंश सारखेच असतील, तर ज्या अपूर्णांकाचा छेद हा लहान तो अपूर्णांक मोठा असतो, तो अपूर्णांक मोठा असतो. परंतु हे ऋण संख्यांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस काय सांगता येईल? ऋण अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद हा लहान तो अपूर्णांक लहान व ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणून या ठिकाणी आपले जे काही उत्तर असणार आहे ऋण 1/8. म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 यामध्ये पुढील संख्यांचा म्हणजेच परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि दिलेल्या ज्या काही संख्या आहेत पहा, या ठिकाणी 52/65, 117/91, 156/143 व 13/26 या परिमेय संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर आता या ज्या काही परिमेय संख्या दिलेल्या असतील पहा, मग त्यामध्ये कोणत्या का संख्या असेल, ज्यावेळेस आपल्याला या संख्यांचा चढता क्रम लावायचा असेल किंवा उतरता क्रम लावायचा असेल त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल की या ज्या संख्या आहेत, आता या संख्यांचं संक्षिप्त रूप आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम काढणं गरजेचं आहे. 52/65 असेल, 117/91 असेल, 156/143 आणि 13/26 या संख्यांचं आपल्याला काय करायचं आहे म्हणून सांगितलं आपण, संक्षिप्त रूप या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. तर ते आपण कशा पद्धतीने काढणार आहोत पहा. तर सर्वप्रथम ज्यावेळेस एक एक संख्यांचं आपल्याला या ठिकाणी संक्षिप्त रूप काढणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी दिलेल्या संख्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहे 52/65, 117/91, 156/143, 13/26.
तर परिमेय संख्यांची संक्षिप्त रूपे पुढील प्रमाणे. जोपर्यंत संक्षिप्त रूप काढणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या संख्यांचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवता येणार नाही. तर काय केलेलं आहे पहा, सुरुवातीला आपण 52/65 ही जी संख्या आहे या संख्येचं संक्षिप्त रूप काढत असताना आपण 52/13 व 65/13 म्हणजे हे आपण अशा पण पद्धतीने करू शकलो असतो. 13×52 13×5 = 65. परंतु आपण हे कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपल्याला समजण्यासाठी आपण या ठिकाणी सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 52/13 4 येणार आहे व 65/13 हे 5 येणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी 4/5 येणार आहे. परत या 4/5 सुद्धा आपल्याला या ठिकाणी संक्षिप्त रूप काढल्याच्या नंतर उत्तर अगदी सहजपणे हे शोधता येणार आहे. तर काय येणार आहे पहा, 0.45 म्हणजेच हे उत्तर आपलं काय येणार आहे दशांश रूपामध्ये 0.8 येणार आहे. म्हणजे आपणाला कोणत्याही संख्येचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि याच्या साहाय्याने अतिशय जलद गतीने आपण याचा लहान मोठेपणा ठरवू शकणार आहोत. त्यानंतर पुढे पहा, पुढची संख्या आहे या ठिकाणी 117/91. तर याही संख्या आपल्याला जर पाढेपाठ असणं गरजेचं आहे जेणेकरून या संख्यांचा आपल्याला संक्षिप्त रूप काढता येणार आहे. तर काय येतं पहा, 117/91 म्हणजेच 13 17 13 तर ते आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. 117/13/91/13 117/13 केल्याच्या नंतर उत्तर 9 येणार आहे व 91/13 केल्याच्या नंतर उत्तर 7 येणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी 9/7 आलेलं असणार आहे. परत या 9/7ला आपल्याला दशांश रूपामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे. 7×1 7 दशांश चिन्ह ओके, 7×1 7 दशांश चिन्ह राहिले 2 काय येईल पहा, तर 20 झाले, 7×2 14 शिल्लक 6 राहिले 60 झाले, तर 7×8 56. ओके, म्हणजे जे काही आपलं उत्तर येणार आहे याच्या पुढचं काहीतरी येणार आहे 1.28 पुढे काहीतरी समथिंग येणार आहे. ओके, त्यानंतरचं पुढचं जे आहे 156 व 143 156/143 या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर त्यालाही 13 ने निशेष भाग जातो पहा. ओके, 156/13 छेद 143/13 156ला 13 ने जर भागितलं 13×1 13 शिल्लक 2 राहिले 26 झालं, 13×2 26 म्हणजे या ठिकाणी 12 येईल व 143/13 केल्याच्या नंतर उत्तर आपलं 11 या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर 12/11ला म्हणजेच 12/11 जर केलं तर 11×1 11 शिल्लक या ठिकाणी 1 राहील, 0 झालं, 10 झाले. परत 11 ने 10ला निशेष भाग जात नाही म्हणजेच 0 येईल या ठिकाणी. परत आणखीन एक 0 घेतला, 100 झाले, 11×9 99 म्हणजे या ठिकाणी जे काही उत्तर येणार आहे ते आपण 2 दशांश चिन्हाच्या नंतर 2 स्थळापर्यंतच शोधायचं आहे. संपूर्ण भागाकार करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच 1.09 या ठिकाणी येणार आहे. यानंतर पुढे काय करायचं आहे पहा, 13/26 असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. 13/26 म्हणजे 13ला 13 ने भाग जातो, 13×1 13 व 13×2 26 म्हणजे काय आलं 1/2 आलेलं आहे. 1/2 म्हणजेच दशांश रूपामध्ये त्याचं रूपांतर कसं होणार आहे 0.5 होणार आहे पहा, 0.5. आता ज्यावेळेस आपण हे संपूर्ण संख्यांचे दशांश रूपामध्ये ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस पहिलं काय आलेलं आहे पहा 0.8, दुसरं आलेलं आहे आपलं 1.28, दुसरं आलेलं आहे 1.09 व 0.5. तर यांच्यापैकी सर्वात लहान कोणतं आहे पहा. ओके,
आपल्याला काय सांगितलेलं आहे, चढता क्रम लावल्याच्या नंतर शेवटची संख्या कोणती आहे. शेवटची संख्या म्हणजे काय असणार आहे, सर्वात मोठी संख्या असणार आहे. चढत्या क्रमामध्ये आपल्याला माहिती आहे लहानापासून मोठ्यापर्यंत आपण जातो. म्हणजे याच्यापैकी जर सर्वात मोठी संख्या जर आपण पाहिलं, आपल्याला उत्तर या ठिकाणी समजलेलं असणार आहे. यांचा ज्यावेळेस आपण चढता क्रम लावणार आहोत, पहा आता चढता क्रम कशा पद्धतीने येणार आहे, तर 1/2, 4/5, 12/11 व 9/7 हा त्यांचा चढता क्रम असणार आहे. 1/2 म्हणजेच काय असणार आहे, पहा आपणाला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्याप्रमाणेच आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजेच 13/26, 52/65, 156/143, 117/91. ओके. व शेवटची संख्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शेवटची संख्या कोणती आहे, पहा 117/91 आहे शेवटची संख्या. म्हणून आपलं जे काही उत्तर असणार आहे, पहा पर्याय क्रमांक 3 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो. ओके, 117/91 म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पहा ज्यावेळेस आपण हे दशांश रूप काढलं त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी उत्तर समजलेलं होतं. परंतु पहा विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला उत्तर समजलेलं असेल, ह्या पूर्ण स्टेप्स, या पूर्ण पायऱ्या करण्याची आवश्यकता असणार नाही. परंतु ज्यावेळेस आपण हे स्पष्टीकरण पाहतोय त्यामध्ये हे संपूर्ण आपल्याला स्टेप बाय स्टेप करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढील सर्व प्रश्न आपल्याला सोप्या पद्धतीने सोडवता आले पाहिजेत. यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 यामध्ये पहा, पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, पहा पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती. आणि या ठिकाणी जे दिलेल्या संख्या आहेत, पहा 3/8 दिलेला आहे, 13/21 दिलेला आहे, 4/7 व 9/11 या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने मांडावयाच्या असणार आहेत. ओके. ज्यावेळेस आपण या संख्या पाहतो, या संख्या पाहिल्याच्या नंतर आपणाला ज्या संख्या आहेत या संख्या सहजासहजी आपणाला सांगता येत नाहीत की फक्त ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर, या संख्या पाहिल्याच्या नंतर लागलीच आपणाला याच्यापैकी ही संख्या मोठी आहे, ही संख्या छोटी आहे असं सांगता येणार नाही. कारण जोपर्यंत यांचे अंश सारखे असत नाहीत किंवा त्यांचे छेद सारखे असत नाहीत तोपर्यंत आपणाला सहजासहजी या संख्या कोणत्या संख्या मोठ्या आहेत किंवा कोणत्या संख्या लहान आहेत या सांगता येत नाही. अशा वेळेस कोणताही प्रश्न असो, अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, ज्या काही दिलेल्या संख्या असतील या दिलेल्या संख्या दशांश रूपामध्ये लिहायचं आहे. तर ज्यावेळेस आपण या संख्यांचं, या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहतो त्यावेळेस स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने पाहू शकतो. ज्या काही दिलेल्या संख्या आहेत, दिलेल्या संख्या सुरुवातीला लिहिणं गरजेचं आहे. 3/8, 13/21, 4/7 व 9/11 या संख्या दिलेल्या आहेत. आता या संख्यांचं काय करावं लागेल, आपल्याला संक्षिप्त रूप काढावं लागेल, म्हणजे दशांश रूपामध्ये त्याचं रूपांतर करावं लागेल. 3/8. ओके, तर 3/8चं दशांश रूपामध्ये रूपांतर काय येणार आहे, 0.375 येणार आहे. पहा, ज्यावेळेस आपण कोणत्याही संख्येचा लहान मोठेपणा ठरवत असतो त्यावेळेस आपल्याला एकतर अंश सारखे असले पाहिजेत किंवा छेद सारखे असले पाहिजेत, किंवा त्याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करावं लागेल, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल. दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना आपण या ठिकाणी 3 अंकापर्यंत घेतलेला आहे. आपण 2 अंकापर्यंतही जर दशांश अपूर्णांकामध्ये जर काढलं 2 स्थळापर्यंतच दशांश चिन्हाच्या नंतर तरी पण चालेल, आपल्याला उत्तर खूप फास्ट या ठिकाणी शोधता येणार आहे. तर 3.8 बरोबर 0.375 हे त्याचं दशांश रूप असणार आहे. 13/21चं 0.619 या ठिकाणी असणार आहे. तर 4.7चं दशांश अपूर्णांकामध्ये 0.57 असेल.
तर 9/11चं या ठिकाणी 0.81 असणार आहे. ज्यावेळेस आपण हे दशांश अपूर्णांकामध्ये मांडणी करू त्यावेळेस या ठिकाणी आता उतरता क्रम म्हणल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या संख्या या ठिकाणी सुरुवातीला घेणं गरजेचं आहे पहा. तर दिलेल्या याच्यातील सर्वात मोठी संख्या अगोदर, त्यानंतर छोटी, त्यानंतर छोटी, त्यानंतर छोटी. तर दिलेल्या दशांश अपूर्णांकानुसार आपल्याला याचा जो उतरता क्रम आहे तो उतरता क्रम अशा पद्धतीने मांडणी करू शकतो. पहा, सुरुवातीला दशांश अपूर्णांकाचा आपण उतरता क्रम मांडणी करूया. 0.81, 0.619, 0.57 व 0.375. 0.81 म्हणजेच काय असणार आहे 9/11. 0.619 म्हणजेच 13/21 असणार आहे. 0.57 म्हणजे 4/7 असणार आहे. तर 0.375 म्हणजेच 3/8 असणार आहे. दिलेल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या, शेवटून तिसरी पहा 1 2 3, शेवटून तिसरी म्हणजेच समोरून दुसरी संख्या असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, शेवटून तिसरी संख्या ही 13/21 आहे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 13/21 हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4, 7/15, 11/21, 2/5, 12/25 या परिमेय संख्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. पहा, काय सांगितलेलं आहे, 7/15 म्हणजे दिलेले ज्या काही परिमेय संख्या आहेत कोणकोणत्या आहेत पहा, 7/15, 11/20, 2/5, 12/25 या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत व यांच्यातील आपणाला सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक या ठिकाणी विचारलेला आहे. तर ज्यावेळेस आपण हे स्पष्टीकरण पाहतोय या स्पष्टीकरणामध्ये आपणाला काही गोष्टी या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. काय काय दिलेलं आहे पहा, यामध्ये ज्या काही परिमेय संख्या आहेत या परिमेय संख्या 7/15 आहे, 11/20 आहे, 2/5 आहे व 12/25 आहे. या परिमेय संख्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो काय दिलेला आहे, यांचा अंश आणि छेदाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला अगदी सहज पद्धतीने यांच्यातील लहान मोठेपणा या ठिकाणी ठरवता येणार आहे. पहा, जो अंश आहे, अंश या ठिकाणी 7 आहे, तर छेद काय आहे पहा, दुपटीमध्ये 1 या ठिकाणी मिळवलेला आहे छेदामध्ये. ओके, 7 2 14 अधिक 1 म्हणजे छेद हा 15 आहे. या ठिकाणी पहा अंश 11 आहे, 11ची दुप्पट किती आहे 20 आहे, 11ची दुप्पट 22 आहे, तर 22 वजा या ठिकाणी 2 केलेला आहे. ओके, या ठिकाणी अंश 2 आहे, अंश 2 आहे, 2ची दुप्पट 4 अधिक 1 हा छेदस्थानी आहे. त्याचप्रमाणे 12 2 24, 24 अधिक 1 या ठिकाणी छेद 25 या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल पहा, की यांच्यामध्ये काहीतरी साम्य आहे, अंश आणि छेद यांच्यामध्ये साम्य आहे. अशा वेळेस जो ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक या ठिकाणी लहान असतो, म्हणजे परिमेय संख्या ही लहान असते, व ज्याचा अंश व छेद मोठा असतो तो मोठा असतो. ओके, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर न करता हे या ठिकाणी डायरेक्ट आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे की सर्वात मोठी संख्या या ठिकाणी 11/22 व सर्वात लहान संख्या या ठिकाणी 2/5 आहे, हे आपण डायरेक्ट लिहिलेलं आहे. तर हे कशावरून लिहिलेलं आहे पहा, तर नेहमी एक यांच्यामध्ये अंश आणि छेदामध्ये प्रत्येक संख्येमध्ये या ठिकाणी काहीतरी साम्य आहे. ते साम्य आपण या ठिकाणी ओळखलं कोणतं, की अंश आणि छेद हा अंशापेक्षा दुप्पट आणि त्याच्यामध्ये 1 मिळवलेलं आहे. ओके,
हे सर्वांमध्ये दिसत आहे. आणि फक्त 11/22 म्हणजे 20 मध्ये काय केलेलं आहे की आणखीन त्याच्यापेक्षा लहान आहे, म्हणजे तो अपूर्णांक या ठिकाणी मोठा असणार आहे. ओके, म्हणून 11/20 हा अपूर्णांक मोठा व लहान 2/5 असणार आहे. आता ज्यावेळेस आपल्याला यांच्यातील लहान मोठेपणा ठरवायचा आहे, लहान मोठेपणा ठरवत असताना आपल्याला काय करावं लागतं पहा, की त्यांचे छेद समान असणं गरजेचं आहे. म्हणून 2/5 याचा छेद किती करायचा आहे, 20 करावा लागेल. 20 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, छेदाला 4 ने गुणावं लागेल, म्हणजे संपूर्ण अपूर्णांकाला आपल्याला 4 ने गुणावं लागेल. म्हणजे 2/5 बरोबर 2 गुणिले 4 छेद 5 गुणिले 4. 2 गुणिले 4 8 येईल, तर 5 गुणिले 4 किती येणार आहे, 20 येणार आहे, म्हणजेच 8/20. ओके, आता सर्वात मोठी संख्या 11/20 व सर्वात लहान संख्या कोणती असणार आहे, 8/20 असणार आहे. यांच्यातील फरक ज्या वेळेस आपल्याला विचारलेलं असेल फरक शोधा, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, फरक शोधत असताना वजाबाकी क्रिया ही क्रिया आपल्याला या ठिकाणी करावी लागते. म्हणजे सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यांतील फरक हा 11/20 वजा 2/5 असणार आहे. आपल्याला माहिती आहे की अपूर्णांकांचे वजाबाकी करत असताना अंशाची वजाबाकी असते, फक्त छेद हे सारखे असणं गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी 11 वजा 8 छेद 20. 11 वजा 8 किती येणार आहे पहा, 3/20. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर आपलं बरोबर असणार आहे. म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5. पुढील संख्या म्हणजेच परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्येची जोडी कोणती, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर दिलेले ज्या कोणत्या संख्या आहेत पहा, ऋण 6/7 आहे, ऋण 11/12, ऋण 2/3, ऋण 15/16, ऋण 17/18. ओके, या परिमेय संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि आपणाला विचारलेलं काय आहे पहा, चढत्या क्रमाने लिहिल्या असता सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्येची जोडी कोणती आहे. ओके, तर या ठिकाणी ज्या काही परिमेय संख्या दिलेल्या आहेत पहा, या परिमेय संख्या आपण या ठिकाणी सुरुवातीला पाहूया. दिलेल्या ज्या काही परिमेय संख्या आहेत, ऋण 6/7 आहे, ऋण 11/12 आहे, ऋण 2/3, ऋण 15/16 व ऋण 17/18. पहा, आता या परिमेय संख्या पाहिल्याच्या नंतर आपणाला एक गोष्ट या ठिकाणी समजलेली असणार आहे. कोणती गोष्ट समजते पहा, की या ज्या काही सर्व संख्या आहेत या छेदाधिक आहेत, म्हणजे यांच्यामध्ये प्रत्येक अपूर्णांकामध्ये प्रत्येक परिमेय संख्येमध्ये छेद हा मोठा आहे. छेद हा कसा आहे, मोठा आहे. आणखीन एक गोष्ट जर आपण या ठिकाणी पाहिले तर कोणती गोष्ट लक्षामध्ये येते पहा, अंश 6 आहे छेद 7 आहे, म्हणजे छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा आहे. या ठिकाणी ऋण 11/12 यामध्ये पहा, अंश 11 आहे छेद 12 आहे, म्हणजे छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा आहे. या ठिकाणी 2/3 म्हणजे छेद 1 ने मोठा आहे अंशापेक्षा. याही ठिकाणी सेम, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं तर छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा आहे. अंश किती का असेना, परंतु छेद हा 1 ने मोठा असलेला आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल पहा, की दिलेले सर्व अपूर्णांक हे छेदाधिक अपूर्णांक आहेत. ओके, छेदाधिक अपूर्णांक याचाच अर्थ छेद हा मोठा असणार आहे. त्यांचा छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा आहे. छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा आहे. ज्यांचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. पहा, काय सांगितलं आपण, की जे छेदाधिक अपूर्णांकामध्ये ज्यांचा छेद मोठा किंवा ज्यावेळेस त्यांचा छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा आहे, त्यावेळेस जो ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा, परंतु
दिलेले सर्व अपूर्णांक कसे आहेत? ऋण आहेत. त्यामुळं काय होणार आहे की ज्यांचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असणार आहे आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे. ओके, ही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे की ज्यांचा छेदाधिक अपूर्णांक आहेत व छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा आहे, अशा कंडिशनमध्ये आपल्याला कोणता नियम लावायचा आहे या ठिकाणी की ज्यांचा अपूर्णांक म्हणजे ज्यांचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा, परंतु ऋणसंख्येच्या बाबतीमध्ये हा नियम उलट असतो. ज्यांचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो व ज्यांचा छेद सर्वात लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्यांचं दशांश अपूर्णांकामध्ये करण्याची आवश्यकता नाही. तर आपण या ठिकाणी डायरेक्ट यांचा जो काही चढता क्रम आहे किंवा त्यांचा लहान मोठेपणा जो आहे तो आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर काय सांगणार आहोत चढत्या क्रमामध्ये पहा. आता ज्यांचा छेद मोठा तो लहान म्हणजे चढता क्रम विचारला आहे, म्हणून आपण या ठिकाणी ऋण 17/18, ऋण 15/16, ऋण 11/12, ऋण 6/7, ऋण 2/3 म्हणजेच यांच्यातील जो काही सर्वात मोठा अपूर्णांक असणार, सर्वात मोठा कोणता असणार आहे? शेवटचा असणार आहे. म्हणजेच ऋण 2/3 हा अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे व सर्वात लहान कोणता असणार आहे पहा? ऋण 17/18 हा अपूर्णांक सर्वात लहान असणार आहे. आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे? त्यांची जोडी विचारलेली आहे की म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान परिमेय संख्या यांची जोडी विचारलेली आहे. तर दिलेल्या पर्यायांमध्ये सर्वात मोठा अपूर्णांक व छोट्या अपूर्णांकाची जर पर्याय पाहिला ऋण 2/3 व ऋण 17/18, तर दिलेल्या पर्यायांमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो पर्याय क्रमांक 4 ऋण 2/3 व ऋण 17/18 ही जोडी या ठिकाणी आपणास पाहावयास भेटते. म्हणून उत्तर या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 4 असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता? आणि या ठिकाणी दिलेल्या परिमेय संख्या आपण या ठिकाणी पाहू शकतो 4/17, ऋण 7/9, ऋण 3/5. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला संख्यांचा चढता क्रम शोधायचा असतो परिमेय संख्यांचा, ओके, त्यावेळेस एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की ऋणसंख्या या नेहमी लहान असतात तर धनसंख्या या नेहमी मोठ्या असतात. ओके, मग दिलेल्या परिमेय संख्यांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं 4/17 ही जी परिमेय संख्या आहे ही धनपरिमेय संख्या आहे, म्हणून ही संख्या कशी असणार आहे? सर्वात मोठी असणार आहे. ओके, आता राहिल्या कोणत्या संख्या? ऋण 7/9 व ऋण 3/5 या संख्या या ठिकाणी राहिलेल्या आहेत ऋण संख्या. ओके, आता ऋण संख्यांचा लहान मोठेपणा जर ठरवायचा असेल, एक तर त्यांचे अंश सारखे असले पाहिजेत किंवा त्यांचे काय सारखे असले पाहिजेत? छेद सारखे असले पाहिजेत. ओके, किंवा आपण याचं दशांश रूपामध्ये सुद्धा रूपांतर करून यांचा लहान मोठेपणा आपण या ठिकाणी ठरवू शकतो. तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत की त्यांचे छेद सारखे करणार आहोत. छेद सारखे करून त्यांच्यातील लहान मोठेपणा आपण या ठिकाणी ठरवणार आहोत. कुणातला लहान मोठेपणा ठरवायचे याचं करण्याची आवश्यकता आहे का? नाही, कारण ही धनपरिमेय संख्या आहे म्हणून ही सर्वात मोठी असणार आहे. आता राहिला या दोघांचा प्रश्न, यांच्यातील लहान मोठेपणा आपल्याला या ठिकाणी ठरवायचा आहे. तर यामध्ये लहान मोठेपणा ठरवत असताना आपल्याला काय करावं लागेल पहा. ऋण 7/9 आणि ऋण 3/5 यांचा छेद जो आहे तो आपल्याला सारखा करायचा आहे. म्हणजे काय छेद किती करावा लागेल पहा आपल्याला? त्यांचा छेद 45 करायचा आहे. ओके, अशा वेळेस काय करू आपण? ऋण 7/5/9 बरोबर ऋण 7/5 किती येणार आहे? ऋण 35 व 9/5 किती येणार आहे? 45. म्हणजे तो अपूर्णांक कोणता येईल? ऋण 35/45 येणार आहे. व या ठिकाणी ऋण 3/5 ला आपणाला 9 ने गुणायचं आहे. म्हणजे ऋण 3×9 बरोबर ऋण 27 येईल. तर 5×9 हे 45 येणार आहे. आता या ठिकाणी आपणाला ऋण 35/45 व ऋण 27/45 या ठिकाणी या दोन संख्या या ठिकाणी भेटलेल्या
आहेत. तर यांचा लहान मोठेपणा आपल्याला या ठिकाणी ठरवायचा आहे पहा. ओके, तर या ठिकाणी जो ऋण संख्यांमध्ये ज्यांचा अंश मोठा तो म्हणजे आता छेद सारखे आहेत, ज्यांचा अंश मोठा ती संख्या कशी असते, लहान असते, आणि ज्यांचा अंश लहान ती संख्या मोठी असते. कशामध्ये, ऋण परिमेय संख्यांमध्ये. तर यांचा चढता क्रम कोणता येणार आहे पहा, ऋण 7/9, ऋण 3/5 आणि सर्वात मोठी संख्या ही 4/17 असणार आहे. ओके, तर दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं पहा, ओके, तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर आता हेच उदाहरण या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही ट्रिक आहे या ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा आपण हे उत्तर या ठिकाणी शोधू शकणार आहोत. तर यासाठी काय करावं लागेल पहा, आपल्याला जे काही संख्या आहेत या संख्या म्हणजे आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी एक गोष्ट कळालेली होती पहा, की 4/17 ही जी संख्या आहे ही संख्या सर्वात मोठी परिमेय संख्या आहे. ओके, आणि जर आपण दिलेल्या पर्यायांमध्ये जर पाहिलं, आता सर्वात मोठी संख्या आहे म्हणजेच ही संख्या कुठे असणं गरजेचं आहे, सर्वात शेवटी असणं गरजेचं आहे. म्हणजे चढता क्रम जो काही आहे चढत्या क्रमामध्ये सर्वात शेवटी असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण दिलेले पर्याय या ठिकाणी पाहतो, दिलेल्या पर्यायांमध्ये पहिल्या पर्यायामध्ये 4/17 सर्वात शेवटी आहे. बाकीचे जर सर्व पर्याय पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 मध्ये ऋण 3/5 सर्वात शेवटी आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये ऋण 7/9 सर्वात शेवटी आहे. वर पर्याय क्रमांक 4 मध्ये ऋण 3/5 ही सर्वात म्हणजे शेवटची संख्या आहे. म्हणजेच या ठिकाणी ज्या ठिकाणी 4/17 हाच अपूर्णांक सर्वात शेवटी असेल तोच पर्याय या ठिकाणी मोठा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे सर्व करण्याची सुद्धा आवश्यकता नव्हती. परंतु पहा विद्यार्थी मित्रांनो, जर ऋण म्हणजे 4/17 जर शेवटीच असतं सर्व पर्यायांमध्ये तर आपल्याला ही सर्व पद्धत या ठिकाणी करणं गरजेचं होतं. परंतु काही वेळेस आपल्याला या सर्व स्टेप करणं गरजेचं असतं, परंतु काही वेळेस मात्र आपण हे ट्रिक्सच्या माध्यमातून सुद्धा उत्तर शोधणं गरजेचं असतं. तर ट्रिक्सच्या माध्यमातून 4/17 फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये सर्वात शेवटी आहे, म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आलेलं असणार आहे. त्याचप्रमाणे पुढील प्रश्न क्रमांक 7 यामध्ये कंसामध्ये 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 कंस बंद भागिले 9/2 बरोबर किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न सोडवत असताना आपणाला एक गोष्ट माहिती आहे की कोणताही प्रश्न असो, तो परिमेय संख्यांचा असो किंवा अन्य कोणता असो, अशा वेळेस आपणाला कंचे भागू बेव याच नियमाचा या ठिकाणी वापर करायचा आहे. कंचे भागू बेव म्हणजे सुरुवातीला आपणाला कंस सोडवायचा आहे, कंसातील क्रिया सोडवायच्या आहेत. ओके, कंस सोडवत असताना या ठिकाणी एकच कंस दिलेला आहे, त्यामुळं हाच कंस आपल्याला सुरुवातीला सोडवायचा आहे. त्यानंतर कंसाच्या बाहेर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी यांच्यापैकी ज्या कोणत्या क्रिया असतील त्या क्रिया करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांना सांगण्यास आनंद होतो की हा जो काही आपला तयारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित इयत्ता 8वी हे जे काही संपूर्ण सोल्युशन आहे, ओके, या ठिकाणी भरत मॅथ सोल्युशन्स नावाने आपणाला संपूर्ण सोल्युशन हे PDF स्वरूपामध्ये किंवा आपणाला हे संपूर्ण PDF सुद्धा आपणाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना PDF हवा आहे अशांनी कमेंट करून या ठिकाणी सांगू शकता. तर त्याचं लिंक आपण कशा पद्धतीनं PDF मागवू शकतो हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता याचं PDF आपणाला कशा पद्धतीनं मिळू शकतं ते. तर आता हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल पहा, की याच्यातील एक स्टेप बाय स्टेप हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो कंसामध्ये काय दिलेलं आहे पहा आपल्याला, 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 कंस बंद
भागिले 9/2. तर आपणाला एक यावेळेस जी आपण या ठिकाणी क्रिया करतो त्यावेळेस काय करावं लागेल पहा, की हे जे भागिले आहे हे भागिले काय होतं तर याच्या गुणाकार व्यस्ताने आपणाला गुणायचं असतं. म्हणजेच कंसातील जशाच तसं राहणार आहे. तर हे 9/2 हे गुणाकार व्यस्तामध्ये जाईल. म्हणजे हे गुणिले 2/9 असणार आहे. गुणिले 2/9. आता कंसातील क्रिया आपल्याला सुरुवातीला करून घेणं गरजेचं आहे. तर कशा पद्धतीने आपण हे करू शकतो पहा. तर हे करत असताना आपण कसा भागाकार करणार आहोत पहा. आता हे 3 आहे. 3 म्हणजेच काय असणार आहे 3/1 असतं. म्हणजे 3 हे अंशस्थानीच असणार आहे. तर काय करावं लागेल पहा. 3 1 3, 3 5 15, परत 5 1 5, 5 5 25. ओके. व त्याच पद्धतीनं 7 1 7, 7 4 28 असं या ठिकाणी आपण भागाकार करू शकतो. त्यानंतर 4 1 4 व 4 2 8 अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी काय राहतं पहा. फक्त या ठिकाणी हे सर्व झाल्याच्या नंतर या ठिकाणी हे अंशस्थानी काय आलेलं असणार आहे आपलं हे 7 4 28. ओके. आणि या ठिकाणी 4 1 4, 4 2 8. ओके. म्हणजे फक्त या ठिकाणी काय शिल्लक राहतं पहा. ज्यावेळेस आपण हा संपूर्ण क्रिया करतो त्यावेळेस फक्त 9/2 शिल्लक राहतं. 9/2 शिल्लक राहतं. ओके. कंसामध्ये काय शिल्लक राहणार आहे 9/2 शिल्लक राहणार आहे. आणि या ठिकाणी 2 आपण पाहू शकतो की फक्त 9/2 शिल्लक राहणार आहे. आणि हे गुणिले 2 गुणिले 9 असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 9/2 गुणिले 2/9. तर हा गुणाकार केल्याच्या नंतर पहा 2 1 2, 2 1 2, 9 1 9, 9 1 9. म्हणजेच हे संपूर्ण उदाहरण सोडवल्याच्या नंतर उत्तर काय येणार आहे आपलं 1 येणार आहे. आणि दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 8. पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके. तर या ठिकाणी जे काही दिलेल्या परिमेय संख्या आहेत ते सर्वप्रथम परिमेय संख्या आपण या ठिकाणी पाहूया. 13/14, 9/10, 12/13, 15/16 व 20/21 या परिमेय संख्या दिलेल्या आहेत. आणि या परिमेय संख्या कोणत्या क्रमाने लिहायच्या आहेत पहा. उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. ओके. सर्वप्रथम आपण हे उत्तर कशा पद्धतीनं शोधायचं स्टेप बाय स्टेप हे या ठिकाणी पाहूया. व त्यानंतर हेच उत्तर आपण ट्रिक्सच्या माध्यमातून सुद्धा कशा पद्धतीनं उत्तर शोधू शकतो हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम काय दिलेलं आहे की दिलेल्या परिमेय संख्या आपण या ठिकाणी पाहूया. कोणकोणत्या परिमेय संख्या दिलेल्या आहेत. तर 13/14, 9/10, 12/13, 15/16, 20/21 या सर्व परिमेय संख्या पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल पहा. या सर्व परिमेय संख्यांमध्ये एक कुठेतरी साम्य आपल्याला पाहावयास भेटतं. काय पाहावयास भेटत आहे. या सर्व परिमेय संख्या कोणत्या आहेत छेदाधिक परिमेय संख्या आहेत. म्हणजे छेदाधिक अपूर्णांक आहेत हे. ओके. म्हणजे प्रत्येकाचा छेद अंशापेक्षा 1 ने मोठा आहे. प्रत्येकाचा छेद 13 आहे छेद 14 आहे. अंश 9 आहे छेद 10 आहे. अंश 12 छेद 13. ओके. म्हणजे या ज्या परिमेय संख्या आहेत त्या छेदाधिक आहेत. म्हणजे हा पूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल पहा. दिलेले सर्व अपूर्णांक छेदाधिक असून ज्यांचा छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा आहे. ओके. ज्यांचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा व ज्यांचा छेद लहान तो अपूर्णांक लहान या ठिकाणी असतो. या अगोदरच्याही एका प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं होतं पहा की ज्यांचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा व ज्यांचा छेद लहान तो अपूर्णांक लहान. परंतु त्या संख्या या ऋण संख्या होत्या. परंतु या ज्या संख्या आहेत त्या धन संख्या आहेत.
म्हणून या ठिकाणी सेम तसंच असणार आहे. ज्यांचा म्हणजे ज्यांचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा व ज्यांचा छेद लहान तो अपूर्णांक लहान असणार आहे. आता दिलेल्या अपूर्णांकांपैकी म्हणजे ज्या परिमेय संख्या आहेत त्यांचा मध्ये जर आपण पाहिलं तर 20/21 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. म्हणजे उतरता क्रमांक ज्यावेळेस आपण मांडणी करू त्यावेळेस पहा 20/21, त्यानंतर 15/16, त्यानंतर 13/14, त्यानंतर 12/13 व सर्वात शेवटी 9/10 असणार आहे. ओके, तर मध्यभागी येणारा कोणता अपूर्णांक आहे पहा. दिलेले अपूर्णांक पहा 1, 2, 3, 4, 5 म्हणजे तिसरा अपूर्णांक हा मध्यभागी आहे. म्हणजे 13/14 हा पूर्णांक मध्यभागी असलेला अपूर्णांक आहे. म्हणजे मध्यभागी असलेली संख्या ही 13/14 आहे. मग दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 13/14 हे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तर आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी केलेलं होतं. ओके, आता आपण सांगितलं की आपण हेच उत्तर आपण ट्रिक्सच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी शोधू शकतो. तर हे उत्तर आपण कशा पद्धतीने शोधू शकतो पहा. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की जे काही दिलेले अपूर्णांक आहेत पहा. ओके, दिलेले अपूर्णांक हे छेदाधिक अपूर्णांक आहेत आणि प्रत्येकामध्ये एकच साम्य आहे की प्रत्येकाचा छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा आहे. ओके, म्हणजे कोणता नियम केव्हा लावायचं हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे की प्रत्येकाचा छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा आहे. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की यांच्यामध्ये काय आहे की एकूण दिलेले जे काही अपूर्णांक आहेत हे अपूर्णांक किती आहेत पहा. एकूण 5 अपूर्णांक आहेत. 1, 2, 3, 4, 5. ओके, तर हे 5 अपूर्णांक आपण छोट्याकडून मोठ्याकडे किंवा मोठ्याकडून छोट्याकडे कोणत्याही पद्धतीने जरी मांडले तर मध्यभागी एकच संख्या येणार आहे. ओके, मग आता कोणता अपूर्णांक मोठा आहे कोणता अपूर्णांक छोटा आहे हे जरी नाही कळालं तरी आपल्याला एक गोष्ट कळालेली असेल की आपण 9/10 सुरुवातीला लिहिलं समजा. ओके, त्यानंतर 12/13. ओके, म्हणजे त्यांच्या अंशानुसार आपण त्या संख्या जरी लिहिल्या तरी मध्यभागी एकच संख्या येणार आहे. पहा 9/10 लिहिलं, 12/13 लिहिलं, 13/14, त्यानंतर 15/16, त्यानंतर 20/21. ओके, फक्त हे केव्हा ज्यावेळेस आपल्याला समजलेलं असेल किंवा नसेल फक्त एक गोष्ट कळालेली आहे की आपल्याला हे संख्या छेदाधिक आहेत. ओके, मग त्यावेळेस आपण अशा पद्धतीनं लिहिल्याच्या नंतर आपल्याला मध्यभागी येणारी संख्या कोणती आहे 13/14 असणार आहे. किंवा काही विद्यार्थी काय करतील त्याच पद्धतीनं 20/21, 15/16, 13/14, 12/13, 9/10 अशा पद्धतीनं सुद्धा या संख्या लिहू शकतील. ओके, आणि मध्यभागी येणारी संख्या ही एकच असणार आहे. कोणत्याही पद्धतीनं लिहिलं तर 13/14 हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं असणार आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतर स्वाध्याय 2.1 मधील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. ऋण 3/34, ऋण 2/17, ऋण 5/51, ऋण 4/68 या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, तर हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आपण 2 पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवू शकणार आहोत. तर सर्वप्रथम पहा, स्पष्टीकरणामध्ये दिलेले अपूर्णांक आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. हे सर्व अपूर्णांक या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता हे उदाहरण आपण काय सांगितलेलं होतं की कोणत्याही संख्येचा लहान मोठेपणा जर आपल्याला ठरवायचा असेल तर त्यांच्यामध्ये काहीतरी साम्य असणं गरजेचं आहे. मग साम्य असेल तर ठीक, नसेल तर आपण हे कशा पद्धतीने करायचं म्हणून सांगितलेलं होतं. एक तर त्याचं रूपांतर आपण दशांश अपूर्णांकामध्ये करणं गरजेचं आहे. तर या पहिल्या पद्धतीमध्ये काय केलेलं आहे पहा, आपण जे काही अपूर्णांक आहेत त्यांचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे. ऋण 3/34 म्हणजेच ऋण 3ला 34ने भागल्याच्या नंतर जे काही उत्तर आहे ते उत्तर काय येणार आहे ऋण 0.08 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर ऋण 2/17 दशांश अपूर्णांकामध्ये पहा ऋण
0.1 असं पुढे काहीतरी समथिंग आलेलं असणार आहे. त्यानंतर पुढे ऋण 5/51 ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्याचं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर ऋण 0.09 आहे. तर ऋण 4/68 सुरुवातीला आपण संक्षिप्त रूप केलेलं आहे ऋण 1/17 व त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये पहा ऋण 0.05. ओके, तर आता या ऋण संख्यांचं आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून याचं उत्तर आपण या ठिकाणी शोधू शकणार आहोत. काय सांगितलेलं आहे की यांचा सुरुवातीला आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. ओके, तर या ठिकाणी आपण चढता क्रम लावलेला या ठिकाणी पाहू शकतो. पहा, तर चढत्या क्रमामध्ये काय दिलेलं आहे ऋण 0.1, ऋण 0.09, ऋण 0.08 व ऋण 0.05 हा त्यांचा चढता क्रम असणार आहे. म्हणजेच दिलेल्या ज्या कोणत्या संख्या आहेत त्या संख्या लिहिणं आपल्याला गरजेचं आहे. ऋण 2/17, ऋण 0.1 म्हणजेच ऋण 2/17, ऋण 5/51, ऋण 3/34 व ऋण 4/68 या त्या संख्यांचा चढता क्रम असणार आहे. व शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता म्हणजे शेवटून दुसरी संख्या कोणती असं विचारलेलं होतं. तर शेवटून दुसरी संख्या कोणती येते पहा ऋण 3/34. ओके, शेवटून दुसरा अपूर्णांक किंवा दुसरी परिमेय संख्या ऋण 3/34 असणार आहे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी काय आलेलं आहे पहा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. ही पहिली पद्धत आहे. आता दुसऱ्या पद्धतीने आपण या ठिकाणी कशा पद्धतीने सोडवू शकतो पहा की या ठिकाणी ओके काय केलेलं आहे आपण की यांचं जे काही उत्तर आहे हे उत्तर काय केलेलं आहे की त्यांचे छेद सारखे केलेले आहेत आपण. ओके, छेद सारखे करून सुद्धा आपण हे उत्तर शोधू शकतो. म्हणजे अंशानं छेदाला भागाकार केलं पहा ऋण 3/34 म्हणजे 3 भागलं 3 × 3 3 × 3 म्हणजे 11 काहीतरी पुढे येणार आहे त्याच्यासाठी आपण डॅश 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 केलेला आहे पहा. ओके, म्हणजे ट्रिक्स म्हणजे कशा पद्धतीनं आपण आपला वेळ या ठिकाणी वाचेल यासाठी आपण हे उत्तर अशा पद्धतीने पण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा इथं 2 × 2 2 8 16. ओके, त्यानंतर 5 × 5 5 10 50 अशा पद्धतीनं 4 × 4 आणि 4 17 चौक 68 अशा पद्धतीनं. म्हणजे काय आलेलं आहे पहा ऋण 1/11 पुढे काहीतरी असणार आहे, ऋण 1/8 पुढे काहीतरी असणार आहे, ऋण 1/10 पुढे काहीतरी, ऋण 1/17 पुढे काहीतरी असणार आहे. आता पहा या ज्या काही संख्या आहेत या छेदाधिकच संख्या आहेत, परंतु याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला समजलेली असेल की प्रत्येकाचा अंश हा सारखा आहे, प्रत्येकाचा अंश हा सारखा आहे चढता क्रमामध्ये. पहा आता या ठिकाणी ऋण संख्या असल्यामुळे काय असणार आहेत ज्यांचा छेद लहान तो अपूर्णांक लहान असेल आणि ज्यांचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असेल. मग चढता क्रम करत असताना काय येणार आहे ऋण 1/8 पुढे काहीतरी ऋण 1/10 ऋण 1/11 व ऋण 1/17. म्हणजेच दिलेल्या संख्यांपैकी कोणत्या संख्या असणार आहेत या तर ऋण 2/17 ऋण 5/51 ऋण 3/34 व ऋण 4/68 व परत शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता असेल तर तो ऋण 3/34 असणार आहे. निश्चितपणे आपल्याला ह्या दोन्ही पद्धती समजलेल्या असणार आहेत. जी पद्धत आपल्याला या ठिकाणी सोपी वाटेल पहा. ओके, तर त्या पद्धतीनुसार आपण हे उत्तर या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करावयाचा असणार आहे. आपण पाहू शकतो की दोन्ही पद्धतीनं यांचं जे काही उत्तर आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 3च असणार आहे. कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी उत्तर आपलं सारखंच आलेलं असणार आहे. तर निश्चितपणे आपणाला हा जो स्वाध्याय आहे स्वाध्याय 2.1 संपूर्णपणे या ठिकाणी समजलेला असणार आहे. किंवा या जो पूर्ण स्वाध्याय आहे या स्वाध्यायामध्ये जर एखादा प्रश्न आपणाला या ठिकाणी अवघड वाटत असेल तर त्या प्रश्नाचा सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. निश्चितपणे नक्कीच सदरील व्हिडिओ हा आपणाला आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा
आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.